नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण गेल्या काही दिवसापासून करंट अल्गोरिदम ही बॅच सुरू केलेली आहे, यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, परीक्षाभिमुख जे मुद्दे आहेत त्याच्या अनुषंगाने आपण इथं त्याचं डिस्कशन पाहतोय आणि ते फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तेच आपण इथं इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच सिरीजचा आज जो नवीन एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण आज सदस्यता अपात्रता हा मुद्दा सध्या गाजतोय, त्याच्या अनुषंगाने आज आपण इथं बोलणार आहोत. आता हा मुद्दा घेण्यामागचं बी कारण आहे, आपण काय करत जाऊ की अशा मुद्द्या संदर्भात काही क्वेश्चन आलेले आहेत का आणि ते पण आपण त्याचं चेक करत जाऊ. आता याच्यापूर्वी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 ला एक प्रश्न विचारलेला आहे. चारा घोटाळ्याच्या संदर्भात खालीलपैकी कोण राजदचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलेला आहे. कोर्टाचं नाव विचारलेलं आहे. झारखंडचं उच्च न्यायालय, भारताचं सर्वोच्च न्यायालय, सीबीआयचं विशेष न्यायालय आणि पटना उच्च न्यायालय. हा क्वेश्चन विचारलेला आहे. 2014चा 94 नंबरचा क्वेश्चन आहे, ए सिरीज मधला आहे. आता या पार्श्वभूमीवर क्वेश्चन 2014चा असेल तरीही नंतरच्या कालावधीत अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला पुन्हा विचारले जाऊ शकतात. मग आपण त्या अनुषंगाने आता या क्वेश्चनकडे बघणार आहोत. हा मुद्दा घेण्यामागचं कारणच आहे की या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही ते पाहून घ्या आणि त्याचं उत्तर सीबीआयचं विशेष न्यायालय हे आपल्याला पाहता येतं. आता आजच्या आपल्या मुद्द्याकडे जाऊयात. आजचा मुद्दा जो आहे तो मुद्दा घेण्याच्या संदर्भातलं प्रकरण ताजं प्रकरण आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नाशिक कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. याच्या संदर्भात 2 आर्टिकल आहेत. आर्टिकल 191 राज्य विधिमंडळाच्या सदस्याच्या अपात्रतेविषयी बोलतोय आणि 102 संसद सदस्याविषयीच्या अपात्रतेविषयी बोलतोय. 2 आर्टिकल आहेत ते आपण केलेत. आता ते अपात्रतेचं निकष जे सांगितलेले आहेत ते निकष पहा. त्यामध्ये लाभाचं पद, अविकलमन, दिवाळखोर, नागरिकत्व सोडलेलं असेल तर भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर आपोआप तुमचं सदस्यत्व रद्द होतं. याचा आर्टिकल 9 आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि संसद कायद्याद्वारे अपात्र. आता आज आपल्याला या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलायचंय. हे आर्टिकल 191 आणि 102 मध्ये दिलेल्या तरतुदी आहेत. त्यातला कायदा, संसदेने केलेला कायदा. मग कुठला कायदा केलाय संसदेने? तर हा कायदा केलेला आहे लोकप्रतिनिधी कायदा. त्याला आपण RPA ऍक्ट 1951 म्हणतो, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. या कायद्यात काही निकष सांगितलेले आहेत आणि या निकषाच्या आधारे इथं डिस्क्वालिफाय केलं जातं. त्यामध्ये पहा, निवडणुकीच्या वेळी भ्रष्ट कृती केलेली असेल तर. दुसरा मुद्दा जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. 2 वर्ष किंवा अधिक कालावधीची जर शिक्षा दिलेली असेल तर, आणि त्याला अपवाद केलेला आहे. जर प्रतिबंधक स्थानबद्धता या निकषावरून तुम्हाला असं जरी जेलमध्ये ठेवलं असेल तर तो कन्सिडर केला जात नाही. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कन्सिडर केलं जात नाही, हे लक्षात ठेवा. आता हे 2 वर्ष किंवा अधिक शिक्षा दिलेली आहे, हाच मुद्दा आपला आहे. नाशिकच्या कोर्टानं महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना ही शिक्षा दिलेली आहे आणि त्यामुळं ते अपात्र ठरण्यासंदर्भातला सगळं चर्चा प्रकरण सुरू झालेलं आहे. आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने पुढे बोलणार आहोत. पुढचा मुद्दा आहे निवडणूक खर्च सादर न करणं. मी लोकसभेला आहे, राज्यसभेला आहे, विधानसभेला आहे. या लोकसभा आणि विधानसभेचा जर खर्च सादर केला नाही वेळेत तर मी अपात्र ठरतो. पुढचा मुद्दा बघा, सरकारी नोकरीतून बडतर्फ. इथं निलंबित शब्द नाही, बडतर्फ शब्द आहे आणि त्याचे कारण पण दिलेले आहेत. एक तर भ्रष्टाचाराच्या कारणावरून किंवा देशद्रोहाच्या कारणावरून मी बडतर्फ झालेलो नसावं तर मला इलेक्शन लढता येत नाही. 2 गटात वाद, 2 धार्मिक गट किंवा 2 जातीय गटात मी वाद लावलेले आहेत आणि त्याच्यासाठी मला न्यायालयाने शिक्षा दिलेली असेल तर मी निवडणूक लढण्यासाठी अपात्र आहे. अस्पृश्यता, हुंडा आणि सती या कारणावरून सुद्धा जर तुम्ही काही कृती केलेली असेल, गुन्हा केलेला असेल आणि तुम्हाला शिक्षा झालेली असेल तर तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही. याबाबतचा निर्णय, राज्याच्या बाबतीतला निर्णय राज्यपाल घेतात, संसदेच्या बाबतीत राष्ट्रपती घेतात. त्यांचा निर्णय अंतिम असतो. त्याच्यासाठी त्यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा सल्ला घ्यावा लागतो आणि यांना दिलेला सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. लक्षात ठेवा, निर्णय अंतिम असतो आणि इलेक्शन कमिशनचा सल्ला घ्यावा लागतो, तो बंधनकारक आहे. आता हे RPA संदर्भातलं बघितलं. आता आजचा आपला सगळा मुद्दा महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला आहे. हे प्रकरण 1995चं आहे. ठीक आहे, म्हणजे आता 2025 आहे. साधारण 30 वर्ष लागलेले आहेत या खटल्याचे सुनावणीला निकाल यायला. काय केलं होतं त्यांनी आणि त्यांच्या भावाने
अल्प उत्पन्न गटातून मुख्यमंत्र्याच्या कोट्यातले घरं घेतले होते. त्यांनी उत्पन्न दाखवलं होतं 30,000 रुपये, वार्षिक उत्पन्न 30,000 रुपये. ठीक आहे. आणि या गुन्ह्यासाठी ते आता दोषी सापडलेले आहेत. त्यांना नाशिकचं अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, शिक्षा कोणी दिली हे लक्षात ठेवा, इथं आपल्याला क्वेश्चन येतो. नाशिकचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी RC नरवाडिया यांनी शिक्षा दिलेली आहे. शिक्षा काय आहे? 2 वर्ष जेल आणि 50,000 रुपये दंड दिलेला आपल्याला पाहता येतो. आता झालं काय होतं की त्यांनी एका केसमध्ये सांगितलं की माझं वार्षिक उत्पन्न 30,000 रुपये आहे, आणि नंतर दुसरं त्यांना बंदुकीचं लायसन पाहिजे होतं. त्या लायसनच्या वेळेस त्यांनी आपले जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे, प्रतिज्ञापत्र आहे, त्यामध्ये सांगितलं माझ्याकडे 40 ते 45 मजूर काम करतात आणि त्या प्रत्येकाला मी 9,000 रुपये पेमेंट देतोय. मग त्यावेळेस त्यांच्या विरोधकांनी हे मुद्दा धरला की 9,000 रुपये पेमेंट आहे, तिथे अमाऊंट खूप जास्त होती आणि इकडे तर तुम्ही अमाऊंट तुमची वार्षिक 30,000 रुपये सांगितलेली आहे. मग ते दोन्ही त्यांचे डॉक्युमेंटली ते सिद्ध झालेलं आहे, म्हणून त्यांना ही शिक्षा झालेली आहे. म्हणजे डॉक्युमेंट कधी काय देत आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता कुठल्या कायद्याने शिक्षा झालेली आहे तर कलम 8(3) आहे, RPA कलम 8(3) आहे. या कायद्यानुसार त्यांना 2 वर्ष किंवा अधिक शिक्षा झालेली आहे, त्यामुळे ते दोषी ठरलेले आहेत. परंतु अपात्र ठरताना कलम 8 लागतं, हे लक्षात ठेवा. 8(3) मध्ये 2 वर्ष किंवा अधिक शिक्षा म्हटलेलं आहे, पण डिस्क्वालिफाय करताना कलम 8 लागतं. याच्यातलं कलम 8 आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पूर्वी याच्यामध्ये एक 8(4) कलम होतं. मी RPA ऍक्ट विषयीच बोलतोय. त्या 8(4) मध्ये काय तरतूद होती की तुम्हाला अपिलाला 3 महिने वेळ दिला जायचा आणि मग त्या कालावधी तुम्ही डिस्क्वालिफाय होत नव्हता. परंतु सुप्रीम कोर्टानं लिली थॉमस केसमध्ये सांगितलेलं आहे शिक्षा ज्या दिवशी घोषित केलेली आहे त्याच दिवशी तुम्ही डिस्क्वालिफाय होता. हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. लिली थॉमस केसमध्ये काय सांगितलंय, ज्या दिवशी शिक्षा झालेली आहे त्याच दिवशी तुम्ही डिस्क्वालिफाय होता. आणि हे पण पहा, शिक्षा पूर्ण, आता सपोज यांना 2 वर्ष शिक्षा दिलेली आहे 2025 ला, तर इथून पुढचे 2 वर्ष प्लस तिथून 6 वर्ष त्यांना निवडणूक लढता येत नाही. जेवढी शिक्षा असेल तर एखाद्याला 8 वर्ष शिक्षा दिलेली आहे, 8 + 6 वर्ष एवढे वर्ष इलेक्शन लढता येणार नाही. त्यामुळे या मुद्द्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आर्टिकल विचारला जाऊ शकतो, ते आपण मेन्शन केलेलं आहे. आता कधी कधी काय होतं, मी ऍज अ विधानसभेचा मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय झालो तर मग काय करतात, मला विधान परिषदेचा सदस्य म्हणून घेतात आणि मला मंत्रिपदी कायम ठेवतात. तसंही होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने कर्नाटक मधल्या एका केसमध्ये सांगितलेलं आहे, जर मी विधानसभेचा सदस्य म्हणून अपात्र झालो आणि तर मला विधान परिषदेचा सदस्य नेमून मंत्रिपदी राहता येणार नाही. म्हणजे आता माणिकराव कोकाटे विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना कृषी मंत्री ठेवता येणार नाही, हे पण लक्षात ठेवा. आर्टिकल 192 आहे भारतीय संविधानातलं, त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला निर्णय होतो. निर्णयाची प्रोसिजर कशी असते, जो राज्याचा विधी आणि न्याय विभाग आहे तो राज्यपालांना कळवतो, राज्यपाल इलेक्शन कमिशनचा सल्ला घेतात आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना डिस्क्वालिफाय होतात. त्याच्यापूर्वी राज्याचं विधिमंडळ ते पद रिक्त झालंय असं GR काढत असतं, तेव्हा ते लागू होतं, हे लक्षात ठेवा. आता माणिकराव कोकाटे यांना कुठल्या कुठल्या गुन्ह्याने शिक्षा झालेली आहे, असे 4 प्रकरणं दिलेले आहेत, कुठले केसेस दिलेले आहेत IPC मधल्या. आता त्यांना प्रत्येक गुन्ह्यासाठी 2 वर्ष शिक्षा झालेली आहे, परंतु एकत्रित शिक्षा 2 वर्ष आहेत. आता माझा तुम्हाला एक होमवर्क आहे की भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमानुसार एकाच गुन्ह्यासाठी अधिक शिक्षा देता येत नाही, हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. आता पहा, हे बंदुकी प्रकरण परवान्याचं पाहिलेलं आहे आपण. 95चं प्रकरण आहे, 97 मध्ये खटला दाखल केला, 30 वर्षानंतर म्हणजे 2025 ला निकाल लागलेला आहे. आता त्याला नुकतीच नाशिकच्या सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती झालेली आहे. जोपर्यंत त्यांच्या अपिलावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. आता कोर्टाचा निकाल आणखी येणार आहे, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. पण आपल्याला हे निमित्त आहे, आपल्याला याच्या संदर्भात क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून तो आपण प्रिपेअर करणं गरजेचं आहे. यापूर्वी महाराष्ट्रात सुनील केदार आहेत, त्यांच्या संदर्भात प्रकरण झालं होतं. नागपूरमधले आमदार आहेत, त्यांना 22 डिसेंबरला शिक्षा झाली आणि 23 डिसेंबरला लगेच त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. पहा, शिक्षा कधी झाली, 22 डिसेंबर 2023 ला, आणि त्यांना लगेच 23 डिसेंबरला अपात्र केलेलं आहे. नागपूरमधल्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षा दिलेली आहे. त्यांची शिक्षा 5 वर्ष जेल, सश्रम कारावास आणि 12.5 लाख रुपये त्यांना दंड केलेला आहे. म्हणजे इमिडिएट शिक्षा होती. जे आपण पाहिलं ना,
की शिक्षा दिवसापासून अपात्र. मग त्याचं हे उदाहरण आपल्याला पाहता येतं. आता आणखीन एक, हे दोन महाराष्ट्रातले उदाहरणं झाले. आता 2023 मध्ये आताचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना कोर्टानं अपील डिस्क्वालिफाय केलेलं होतं. तर ते जे आहे ते प्रकरण पुन्हा त्यांनी सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात अपील केलेलं आहे आणि त्या अपिलाला सुप्रीम कोर्टानं त्यांची जी आहे शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केलेली आपल्याला पाहता येते. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जे नाशिकचं अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आहे त्या न्यायालयाविषयीची तरतूद पहा. त्या न्यायालयानं सपोज जर 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक शिक्षा दिली तर एक तर त्या न्यायालयाला एवढी शिक्षा देता येत नाही. जर दिली तर त्यांना स्वतःला त्याला स्थगिती आदेश द्यावा लागतो किंवा निलंबित ठेवावा लागतो आणि जामीन मंजूर करावा लागतो. म्हणून आता त्यांना सत्र न्यायालयात जाता आलं आणि त्या स्वतः त्या सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती. त्याचं कारणच एक आहे, त्यांना जामीन करायला परवानगी दिली होती. त्याचं कारण आहे त्या कायद्याची तरतूद तशी आपल्याला पाहता येते. आणि या संदर्भात राज्य विधिमंडळ जेव्हा जी आर काढेल तेव्हा तो निर्णय फायनल होणार आहे. आता हे झालं आरपीआय ऍक्ट नुसार अपात्रते प्रकरण माणिकराव कोकाटेंचं. पण आता आज आपला डिस्कशन करायचा टॉपिक आहे की सदस्याची अपात्रता. एक हे प्रकरण झालं, याच्यामध्ये बद्दल आपण बोललेलोच आहोत. पण आता दुसरं एक प्रकरण असतं की पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रता. या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूयात. 10वी अनुसूची आहे, त्याला परिशिष्ट पण आपण म्हणतो. घटना दुरुस्ती विचारली जाते. 52वी घटना दुरुस्ती 1985 ची आहे. या संदर्भातला निर्णय पीठासीन अधिकारी घेतात. गेले 2-3 वर्ष महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीविषयीचा जो निर्णय आहे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत श्री राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे पीठासीन अधिकारी लक्षात ठेवा. म्हणजे विधानसभेच्या बाबतीत अध्यक्ष त्यांचे, विधान परिषदेच्या बाबतीत सभापती आणि सेम लोकसभा आणि राज्यसभेला लागू आहे. त्याला प्रिसाइडिंग ऑफिसर म्हटलं जातं. या संदर्भात कियोतो होलोहून केस झालेली आहे 1992 मध्ये. त्या केसनं सांगितलेलं आहे पीठासीन अधिकाऱ्याच्या निर्णयाचा ज्युडिशियल रिव्ह्यू करता येतो, म्हणजे न्यायिक पुनरावलोकन करता येतो. म्हणजे यांचा निर्णय अंतिम नसेल. म्हणूनच शिवसेनाचा ठाकरे गट आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी गट हे सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत या निर्णयाच्या विरोधात. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कधी कुठल्या कारणामुळे अपात्र केलं जातं? एक, ज्या पक्षातून निवडून आलोय त्या पक्षाचं सदस्यत्व म्हटलेलं आहे. सपोज मी काँग्रेसचा सदस्य आहे किंवा भाजपचा सदस्य आहे आणि मी भाजपचं प्राथमिक सदस्यत्व सोडलं तर मी आमदार म्हणून राहायला सुद्धा मला पक्ष नाकारू शकतो. आता याच्यात कंडिशन काय आहे? त्याच्यामध्ये पक्षाने मला 15 दिवसात माफ केलेलं पाहिजे. ठीक आहे, तर मग मला सवलत मिळू शकते. दुसरा मुद्दा आहे पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान करणं. एखादा विधानसभेत किंवा लोकसभेत एखादा ठराव आहे आणि त्या ठरावाच्या वेळेस पक्षानं मला जी भूमिका सांगितलेली आहे त्या भूमिकेच्या विरुद्ध मी भूमिका घेतली किंवा मी ऍबसेंट राहिलो, अनुपस्थित राहिलो, तरी सुद्धा मला पक्ष डिस्क्वालिफाय करू शकतो. आता हा जो दुसरा मुद्दा आहे, या दुसऱ्या मुद्द्यासंदर्भातलं एक प्रकरण आहे. जनता दल युनायटेडचे जे राज्यसभा सदस्य होते शरद यादव यांनी त्या पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध एका मोर्चामध्ये, राजकीय मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. तर त्या पक्षानं राज्यसभेच्या सभापतीला नोटीस पाठवली किंवा त्यांना एक सूचना निवेदन पाठवलं की यांनी आमच्या पक्षाच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे, यांचं सदस्यत्व रद्द करावा. आणि त्यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द केलेलं आहे ते या मुद्द्यावर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तिसरं आहे, सपोज मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि अपक्ष म्हणून निवडून आलोय आणि मी नंतर कुठल्या तरी राजकीय पक्षात गेलोय. कुठल्याही राजकीय पक्षात जरी गेलो तरी सुद्धा राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेतलं तर माझी आमदारकी रद्द होते. ठीक आहे. आणि चौथा मुद्दा आहे, सपोज राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनी मला नॉमिनेटेड केलं आहे, नॉमिनेटेड मेंबर म्हणून मी सदस्य म्हणून झालेलो आहे आणि 6 महिन्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षात सहभागी झालो तर माझं नॉमिनेटेड मेंबर म्हणून मला डिस्क्वालिफाय करता येतं. मग याचा अर्थ काय आहे? पहिले 6 महिने मला चान्स आहे की मी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षात जाऊ शकतो, परंतु 6 महिन्यानंतर गेलो नाही पाहिजे. या संदर्भातले आपल्याला हे 4 कारण विचारले जातात. केस विचारली जाते, घटना दुरुस्ती विचारली जाते, अनुसूची विचारली जाते. या सगळे मुद्दे आपल्याला इथं महत्वाचे आहेत. मग
या पक्षांतरबंदी अपात्रतेच्या निकषासाठी 4 आर्टिकल महत्वाचे आहेत. पहा, 101 आर्टिकल संसदेचं पद रिक्त होणं ऍज अ मेंबर म्हणून, आणि अपात्रते संदर्भातले त्यांचे निकष 102 आर्टिकल मध्ये आहेत. 190 आणि 191 हे राज्य विधिमंडळाचं तुमचं सदस्यत्व रद्द होणं आणि त्या अपात्रतेची प्रक्रिया पूर्ण करणं या संदर्भातले आहेत. आपल्याला या आर्टिकलवर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य अपात्रतेविषयीची आज आपण इथं माहिती घेतलेली आहे. याच्या संदर्भात जे काही क्वेश्चनवर एरियावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते क्वेश्चन आपण इथं पाहिलेले आहेत. मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे, ते उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. या प्रकारे करंट अल्गोरिदम मध्ये आपण प्रत्येक वेळेस एक नवीन विषय परीक्षाभिमुख घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळावं म्हणून आमच्या एज्युकल्चरच्या ॲपला तुम्ही जॉईन करून ठेवा आणि या व्हिडिओची PDF तुम्हाला आमच्या एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.